माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना सर्व? मी तुमचा चव्हाण सर. मित्रांनो, आज आपण पाठ 10वा सोहमचा दिवस या पाठातील सोहमच्या दिनचर्या म्हणजेच सोहमच्या दिवसभरातील घडामोडींबद्दल माहिती पाहणार आहोत. तर सर्व तयार आहात ना? मग सुरू करूया सोहमचा दिवस. सोहम सकाळी लवकर उठतो, दात घासतो, साबण लावून अंघोळ करतो, जेवण करतो, गणवेश घालतो, आईबाबांना नमस्कार करतो, गुरुजनांना नमस्कार करतो. शाळा सुटली की घरी येतो, मित्रांसोबत खेळायला जातो, घरी येऊन हातपाय धुतो. त्यानंतर अभ्यासाला बसतो, तयारी करून शाळेत जातो, आई-बाबा, आजी-आजोबांसोबत जेवतो, रात्री आजीची गोष्ट ऐकत झोपतो. चला तर मग, बालमित्रांनो, तुम्हाला सोहमचा दिवस कसा असतो हे आता समजलं असेल. तर मला काही प्रश्नांची उत्तरे देता येईल का आता? सांगा बरं मग, सोहम सकाळी उठून काय काय करतो? सर, नक्कीच सांगता येईल. सोहम सकाळी लवकर उठतो, दात घासतो, साबण लावून आंघोळ करतो, जेवण करतो, गणवेश घालतो. अगदी बरोबर उत्तर दिलीत तुम्ही. आता सांगा बरं, सोहमला गोष्ट कोण सांगत असे? सर, सोहमला गोष्ट रात्री आजीबाई सांगत असे. छान मुलांनो, खूप छान छान उत्तरे दिलीत तुम्ही मला. आता मला सांगा बरं, तुम्ही दिवसभर कोणती कामे करतात? सर, आम्ही पण सकाळी लवकर उठतो, अंघोळ करतो, जेवण करतो, आई बाबा यांना नमस्कार करून शाळेत येतो. शाळा सुटल्यानंतर थोडा वेळ खेळतो आणि रात्री अभ्यास करतो आणि झोपतो.